अशी. आता परम काढणार आहे 1. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. 1 बोल. आता असं सर्कल काढ. आता काढ. हा अरे तसं नाही. आता एक हाताने पेज पकडा असं. वाव, व्हेरी गुड. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण. छान छान. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण. नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल. बघा आता घड्याळात तुम्हाला दिसत आहे की 9:15 वाजले. आज संडे असून सुद्धा आम्हाला आराम नाहीये. काय रे 2 मिनिटं ना. संडे असून सुद्धा आम्हाला आराम नाहीये. मी आता पूर्ण घरातलं टोटल काम आवरून चालली आहे बाहेर म्हणजे आधार कार्डाचं काम आहे ते करायचंय. शिवायचं आधार कार्ड अपडेट करायचंय. परमचं आधार कार्ड बनवायचंय आणि खूप सारी कामं पण आहेत. तर संडे असून पण आमची धावपळ ही सुरूच आहे. तर चला मग. आणि सोबत येत आहे भाऊ म्हणजे मुलांचा मामा. त्याच्या ओळखीने थोडे काम आहे ते होऊन जातील. तर चला बघूया आधार कार्डाच्या ठिकाणी माझा परम कसा करतो. निघालो आम्ही आधार कार्डला. माझा पप्पा पाहतो काय परम. तेव्हा कोणाच्या गाडीवर आज परम बसलाय मामाच्या गाडीवर. शिवाय बघा आमचं शिवायचं पण आधार कार्ड बनवायचं आहे. चला मग आपण जाऊ. डोळे उघडत नाही तुझे. आलो आम्ही घरी पण झालं असं की गेलो पावसात सापडून. हो ना पम्मा. परम बघा परमने ओली झाली माझी. बरं तुझ्यासाठी. परमचे तोलेशे केश ओले झाले फक्त. अगं इकडे बघ. इकडून दाखव त्यांना. कसा पाऊस आला होता ना. कसा पाऊस आला होता अशा. तोंड पुसणं. परमने आणि शिवायने रेनकोट घातलेलं होतं त्यामुळे ते काही एवढे ओले नाही झाले. पण माझं रेनकोट मी घेतलंच नाही कारण म्हटलं ऊन पडलेलं आहे काही येणार नाही पाऊस. आणि मुलांच्या सेफ्टीसाठी मी ऑलरेडी रेनकोट घेतलेलं होतं. पण पोरं तर बरं जाऊ दे. पोरंच सुकलेले ते मेन आहे. आपलं काही नाही एवढं. आता चला तर काहीतरी खायला बनवावं लागेल. काहीतरी बनवते स्वयंपाक आणि मस्तपैकी खातो. हो ना परम बसला नानकटाई खायला. परमचं चाललंय नानकटाई खायचं. आणि काम तर काही झालं नाही कारण खूप सारी गर्दी होती तिथं त्यामुळे काही थांबलो नाही. आणि पोरं पण एवढा वेळ पोरांनी वेटिंग केली नसती त्यामुळे लवकर निघून आलो. चला मग ब्लॉग कंटिन्यू करा. आता झालाय परमचा होमवर्क करायचा टाइम. परम तू काय करणार आहे आता. होमवर्क. काय काढणार आहे तू इथं. 1 ते ॲम्ब्युलन्स खाली ठेव. मग इथं अभ्यास नाही करायचा आहे का. बॅड आहे. टीचरांना नाव सांगू नाही ना. फक्त स्टँडिंग लाईन काढायची अशी. आता परम काढणार आहे 1. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. 1 बोल. मम्मी नो 1 काढतोय फक्त आपण. काय काढतोय असं 1. ए मम्मी तू काढून दाखव. हा थांब परमले तर बघू दे. व्हेरी गुड. काढ परम. एकदम मी दाखवलं नाही. व्हेरी गुड. काय काढला 1 असं मागे बैस. हा आता काढ. नाही 2 नाही अजून 1च काढ. कर मन 1. बघा आमचा शिवाय सॉरी परम किती भारी 1 शिवान ग शिवान. इथून पण काढ 1. व्हेरी गुड. क्रेयॉन नीट पकड. 1 मिनिट थांब. 1 बोल 1. ते बघा आता आमचा परम नाही 2 अजून नाही. टीचरने 1च काढायला लावलाय ना. आता बघा आमचा परम अभ्यास पण करायला लागला. स्टडी टेबल वर बस घेऊन मस्त पैकी छान इकडचा 1 दाखव बरं. फर्स्ट पेज वरचा कुठला कलर त्याच्यावर बघ बरं. तो कलर घेऊन ये त्याला. हा परम आता हा 1 काढ.
म्हण 1. नीट इथून घ्यायचं. स्टँडिंग लाईन. जोगल. बापले कोणी काढलं ते? मी. तू. अश. आता 1 काढतो. ते का बुजाचा कलर आहे ना ग्रीन त्याला बोलतं. चला 1 काढा. आता चाललाय परमचा अभ्यास. करायला. मागे सर ना थोडं स्टडी टेबलला. मम्मी 1 मिनिट खाली कर असं. खाली कर. अरे जोगल. दे इकडच्या साईडला दिसत. चला आता त्याचा अभ्यास घेऊन घेते आणि नंतर तुमच्याशी भेटते. चला आता चालू होता परमचा अभ्यास की जो मी थोड्या वेळ घेतला. पण आता म्हटलं शिवायला की तूच घे अभ्यास कारण मला काहीतरी खायलाही बनवायचंय. आम्ही बनवणार आहे डुबुक वडे. डुबुक वडेच ना. डुबुक वडे नाही साबुदाणा वडा. आता काय बनवायचं आहे? जोरात बोलला. साबुदाणा वडा. चल रे. डुबुक वडे म्हणे. तर गेलेलो होतो बाहेर आणि मग त्यानंतर अभ्यास वगैरे घेतला परमचा. खूप सारं लेट झालं आणि आता संध्याकाळ पण होत आली आणि पाऊस तर अजिबात थांबायचं नाव घेत नाही. इतका कंटाळा आला ना या पावसामुळे. दुपारी पण ओलं झालो आणि आता पण. काय झालंय तर मला उशीर होत होता आवरायला म्हणून मग शिवाय म्हटला की मम्मा तू जा तू कर काहीतरी खायला बनव उपास आहे आज. तर मी घेतो परमचा अभ्यास. तर मग बघा तुम्हाला दाखवते मी परम शिवाय कसा अभ्यास घेतोय. शिवाय तुझ्या राईट हँडने पकड बबडी. ऐकून बसव लागेल. नाही त्याला तुझ्या पुढे घे. हा असं पुढे. इकडे हा असं पुढे घेतलं. हा आता परमचा हात पकड. हा थांबेल त्याला करून घेऊ दे. काढ पमा. स्टँडिंग लाईन. व्हेरी गुड. आता असं सर्कल काढ. आता काढ. हा अरे तसं नाही. आता एक हाताने पेज पकडा असं. व्हेरी गुड. कोणी काढलं? मी. आता परम तू तुझ्या हाताने काढ. नाही अजून काढ. पी काढ. ही बाबा ब्राऊन कलर. पी. पर्पल कलर. ब्राऊन कलर. स्टँडिंग लाईन. व्हेरी गुड. स्टँडिंग लाईन. पर्पल कलर का बघ ना. आता सर्कल. पमा आता सर्कल. सर्कल काढ बरं. काढ सर्कल. अरे अरे अजून नाही. हाच करायचा अजून. हा कर सर्कल कर. हा तिथे इथं. स्टँडिंग लाईन. ती स्टँडिंग लाईन. व्हेरी गुड. अरे ते पेज फाडाल तुम्ही शिवाय का हाताने पकडत जा तुम्ही. शिवायला यांना थोडं शिकवता येतंय. याच्यावरून विचार कर भाऊ मी तुला कसं शिकवलं असेल. कळलं का? अजून नाही खायचं म्हणतो. अजून नाही करायचं. पमा आता हा काढ. एन. थांब आता हा कलर घ्या. हा कलर घे. काय हा? एन. थांब मी ठेवून आलो. चला या दोघांचं चालूच राहील. मी तर घेतला थोडासा अभ्यास. आता शिवायला सांगितलंय आणि आता मी बनवते काहीतरी फराळाला. पमा असं आउटलाईनच्या बाहेर नाही जाऊ द्यायचं बबडे. इथून स्ट्रेट असं. कळलं? बरोबर पकडलंय ना तू. इथून स्टार्ट कर असं. आउटलाईनच्या बाहेर नाही जाऊ द्यायचा. व्हेरी गुड. बाई माझा परम एवढा हुशार आहे ना. जर एकदा सांगितलं ना. हा नाही त्यानेच काढलं. एकदा सांगितलं ना त्याला कसं करायचं की बरोबर करतो. एवढा हुशार आहे माझा परम. व्हेरी गुड. हे बघा कसं काढतोय पा. एन. विच लेटर? बोलायचं तोंडाने. एन. कसं करायचं सांगू का पहिले? अरे त्याला नाही येत अजून. पमा पहिले स्टँडिंग लाईन काढ. हा पमा पहिले स्टँडिंग लाईन काढ. पहिले अभ्यास कर. काढ स्टँडिंग लाईन पहिले. स्टँडिंग लाईन. जाऊ दे तो छोटा आहे अजून. छोटा. चला आता तुमच्या याच्यामध्ये ना माझं राहून जाईल. मी जाते काहीतरी खायला बनवते. पमा असं आउटलाईनच्या बाहेर नाही जाऊ द्यायचं. बघ बॅड मॅनर्स. डुबुक वडे नाही रे भाऊ आज उपास आहे. काय बनवायचंय आज? डुबुक वडे नाही. काय साबुदाणा वडा. हा काढ. एन काढ. अगं ते असं त्याला वाटत
वाटतं तिला एक असं करायचं म्हणजे असं. चला बडबड बंद करते आणि काहीतरी बनवून घेते आणि मग तुम्हाला थोड्या वेळात तोपर्यंत ब्लॉग. आता डायरेक्ट माझ्या शिवायला ढेकर आलाय. काय हो? ऑटो रिक्षा. वाव वाव. आज आहे आषाढी एकादशी. तर काय म्हणतात रे या गाडीला? हॉट व्हील. हॉट व्हील म्हणजे काय असतं? गाडीचं नाव असतं. भरपूर गाड्या आहे बाई, इथं नाव पण लिहिलंय हॉट व्हील. तर आज आहे उपवास. मग आहो बोलले की भगरच बनव, फोडणीची भगर. अरे तुम्ही मला आता बोलू देणार आहे का? मी म्हटलं मंगळसूत्र कुठे गेलं. तर आहो बोलले भगर बनव आणि झालं काय? बरं बोला. हे मंगळसूत्र आहे का ते कारवालं मंगळसूत्र आहे? दोघं मंगळसूत्र आहे माझं, हे पण आणि ते पण. म्हणजे पप्पांनी तर लग्नात दोघं घातले होते. हे आता बनवलंय ना याडा, तुला माहित नाही का? बर्थडेला दिलंय ना पप्पांनी. अच्छा. असली मंगळसूत्र ते ब्लॅक वाले. हा तर आहे ना, काय झालं, मी सकाळी साबुदाणा भिजत टाकलेला आणि आहुंनी काय केलं, बाहेरच साबुदाणा खाऊन घेतला. आणि मग त्यानंतर आपण काय बनवलं शिवाय? तू बोल बरं आता. साबुदाणा वडा. आता बरं आठवते, डुबुक वडे करत होता. ए गपरे. तर मग झालं असं, मी म्हटलं, आणि त्यांनी बाहेर साबुदाणा खाऊन घेतला, त्यामुळे मी बनवले सकाळी उपवासाचे बटाटे. मग आम्ही गेलेलो होतो बाहेर, तर त्यांनी बटाटे पण एवढे जास्त काही खाल्ले नाही, बटाटे पण उरलेले होते. मग आम्ही काय ठरवलं, त्या बटाट्याचं काय बनवायचं, बटाटे आणि साबुदाण्याचं साबुदाणा वडा. हां. मग मी माझ्या सिस्टरला विचारलं की काय करू, कसं करू. आणि मी खरं सांगते, याआधी मी वडे बनवलेले नव्हते. एक तर माझी नको तिकडे ठेव ना परम, काय चाळ करतोय? फोन लावू का? ठेव तो झाडू तिकडे ठेव. हा तर झालं काय, मग सिस्टरला विचारलं का काय करू, बटाटे पण उरलेले आणि साबुदाणा पण आहे. मग तिने सांगितलं की वडे बनव. वडे बनव तर मी कधीच आजपर्यंत वडे बनवलेले नव्हते. दरवेळेस मम्मीने बनवून खाऊ घातले, नाही तर सिस्टरने बनवून खाऊ घातले. पण यावेळेस फर्स्ट टाइम शिवायच्या मम्मीने बनवले. माझी मम्मीने बनवले. कोणी बनवले? मम्मीने बनवला. तुला आवडलं का मग? हा, आवडले. खाल्लं पण तर नाही. तर माझ्या शिवायने डायरेक्ट काय केलं, जेवण करून घेतलंय वड्यांचं. किती हाणले? तीन हाणून दिले, पाहिले का भाषा? 3 हाणून दिले. तर मला खूप सारा आनंद झाला की अरे वा, म्हणजे मला पण जमतं बा. आणि खूप भारी वाटलं की काहीतरी जमलं असं. मग ठीक आहे, चला माझा आनंद तुमच्यासोबत शेअर केला. कोणाला कशात आनंद भेटतो तर कोणाला कशात भेटतो, खरंच काहीच हे नाही आहे ना रे शिवाय? कोणी काहीच कल्पना करू शकत नाही कोण कशात आनंद भेटेल. माझ्या शिवायला कशात आनंद भेटतो माहिती का तुम्हाला? ओळखा बरं, कमेंट करा की शिवायला कशात आनंद जास्त भेटू शकतो. सगळ्यात जास्त आनंद कधी होईल तुला? करेक्ट, जेव्हा शिवायची ट्युशनला सुट्टी भेटेल किंवा असं होईल की ट्युशन झाली बंद, का रे शिवाय? तेव्हा शिवायला खूप जास्त आनंद होईल. ठीक आहे, चला जाऊ द्या, बडबड बंद करते. मला अजून बनवायची आहे भगर, कारण आहो काही नुसतं साबुदाणे वड्यांवर राहणार नाही, त्यांना भगर ही लागेलच. आणि भगर आमटी नाही आवडत त्यांना, अशी फोडणीची भगर आवडते, लाल तिखटवाली. आणि त्याच्यावर मस्तपैकी असं गाईचं साजूक तूप. काय साबुदाणा वडा ना, खातील ना पप्पा पण. तर चला, मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आणि छान आणि जर तुम्ही आमच्या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला चला तर मग बाय, गुड नाईट. भेटूया तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. चला बाय कर, बाय.